सत्तेची बैलगाडी हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हाती तुतारी आणि 2 कासरे। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हे सूचक विधान केले। वडेट्टीवारांचा अप्रत्यक्षरित्या हा शरद पवारांवर सुद्धा निशाणा आहे। बैलगाडीचे बैल कोण झालेत हे मात्र सांगणार नाही असं त्यांनी म्हटलंय। तुतारीनं बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार कासरे धरणाऱ्याला दिलेले आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सध्या तरी मला असं वाटतं की या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हातात तुतारी पण आहे आणि ते 2 कासरे पण आहे। कोणाची तुतारी म्हणतात आणि तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरी जे लाला म्हणतो दोर लावलं होतं ना बैलांना बांधलेला, हे सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणारा काळ सांगेल। तर अत्यंत संदिग्ध असं वडेट्टीवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। त्यासाठी आमच्या प्रतिनिधी मनोशी पाठक आपल्याबरोबर जोडल्या जातील। मात्र काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी अत्यंत सूचक असं हे विधान केलेलं आहे। वडेट्टीवारांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि बैलगाडीचे बैल कोण झालेले आहेत हे मात्र सांगणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर सत्तेची बैलगाडी हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हाती तुतारी आणि 2 कासरे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी हे सूचक विधान केलेलं आहे। त्यामध्ये तुतारी हे चिन्ह कशाचं आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तर शरद पवारांकडे त्यांनी एक प्रकारे हा निशाणा साधलाय। तर वडेट्टीवारांचा अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवर हा निशाणा आहे। बैलगाडीचे बैल कोण झालेत हे मात्र सांगणार नाही असं त्यांनी म्हटलंय। मनोशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर चर्चा करूया। मनोशी, अत्यंत संदिग्ध असं हे खरं तर वक्तव्य वडेट्टीवारांनी केले। सत्तेची बैलगाडी हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हाती तुतारी आणि 2 कासरे असं त्यांनी म्हटलेले। काय नेमके हे सगळे संकेत आहेत? सध्याच्या राजकीय परिस्थितीत असं म्हणायला हरकत नाही, कारण एकीकडे वडेट्टीवारांना आज पक्षाध्यक्षांकडे नोटीस दिली आहे की विरोध मनोश्री यांच्याशी आपला संपर्क तुटलाय। मनोश्रीशी आपण पुन्हा संपर्क करूया। तर सत्तेची बैलगाडी हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हाती तुतारी आणि 2 कासरे अशा प्रकारचं वक्तव्य केले काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आणि अत्यंत सूचक असं हे विधान केले। त्यामुळे आगामी काळामध्ये काही राजकीय समीकरणं वेगळी घडतात का हे पाहावं लागणार आहे, कारण अप्रत्यक्षरित्या त्यांनी शरद पवारांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे। बैलगाडीचे बैल नेमके कोण झालेत हे मात्र सांगणार नाही असं त्यांनी म्हटलंय आणि तुतारीनं बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार कासरे धरणाऱ्यांना दिलेले आहेत असं त्यांनी म्हटलंय। तर कासरे कोणाच्या हातात आहेत तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहेत आणि तुतारीनं बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार दिलेले असल्याचं त्यांनी म्हटलंय।